लास्ट व्हिडिओमध्ये पार्ट फर्स्टमध्ये काय की NX बेसिक बघितलेलं होतं. त्याच्यानंतर आज आपण आता काही 2Dच्या कमांड शिकणार आहे, त्यासोबत ते जॉमेट्रिक कन्स्टंट जे राहतात ते बघणार आहे. ठीक आहे, मग स्टार्ट करू. जसं नवीन फाईल घ्यायची जर असेल तर इथं फाईल न्यू नंतर नाही इथं काय आहे की इथं खूप सारे मॉड्यूल्स आहेत. तर आपण आता पहिले कोणतं बघतोय, मॉडेल. तर मॉडेलमध्ये इथं बघा, मॉडेलमध्ये पण इथं सब मॉड्यूल्स आहे. सब मॉड्यूलमध्ये फर्स्ट मॉडेल सिलेक्ट करायचं, त्याच्यानंतर ना इथं युनिटमध्ये मिलीमीटर. नंतर ना बघा NXमध्ये इथं फाईलला नाव द्यावं लागतं. तर फाईलला नाव देऊ आपण स्केचर. किंवा 2D नाव देऊ. ठीक आहे, आपण कारण की 2Dच्याच कमांड बघणार आहे आज. नंतर ना .prt काय सफिक्स आहे, तर ते चेंज नाही करायचं. त्याच्यानंतर नाही इथं बघा हे फोल्डर आहे, फोल्डर सिलेक्ट करायचं. तुम्ही कुठं सेव्ह करणार आहे, मी ठीक आहे डेस्कटॉपला सेव्ह करत आहे. डेस्कटॉपमध्ये तुम्ही तुमचं कोणतं फोल्डर असं तिथं सिलेक्ट करून सेव्ह करू शकता. त्याच्यानंतर मग ओके बटन प्रेस करायचं. नंतर मी विंडो ओपन होती. विंडो ओपन झाल्यानंतर ना बघा इथं बॅकग्राऊंड मी आता व्हाईट करते कारण की तुम्हाला क्लिअरली विजिबल व्हावं म्हणून. नंतर नाही तर बघा हे जो मेनू बार आहे, मेनू बारमध्ये होमवरती क्लिक करायचं. बघा आता इथं आपलं हे आलेलं आहे. त्याच्यानंतर ना आता आपल्याला एक प्लेन सिलेक्ट करायचं. तर मी आता इथं हा प्लेन घेतो. ठीक आहे, नंतर ना बघा आता ह्याच्यामध्ये आपलं काय आलं, 2D इन्व्हायरमेंट ओपन झालेलं आहे. मग 2D इन्व्हायरमेंटमध्ये आता आपण काय बघणार आहे, 2Dच्या कमांड त्यासोबत काही पार्ट पण ड्रॉ करणार आहे. तर बघा आता आपण काय करू की हे 2D CAD प्रॅक्टिस PDF आहे, तर याच्यामधलं आपण इथून स्टार्ट करू. आता पहिलं बघा इथं काय आहे, 38चं एक सर्कल आहे, एक 20चं सर्कल आहे. आपण ते ड्रॉ करू. नंतर ना सेकंड सर्कल आहे 20चं. बघा आता याचं हे जे सर्कल आहे इथं ड्रॉ केलं, पण ती कुठं पण मूव्ह होते. का बरं मूव्ह होत असेल बरं, कारण की काय की त्याचं आपण हे जे XY कोऑर्डिनेट आहे ती फिक्स केलेलं नाही. ते बघा ब्लर आहे, आणि हा जो डायमीटर आहे हा कसा डार्क दिसतो बघा, याच्यात आणि याच्यात फरक आहे. म्हणजे काय की आपण अजून हे जे सर्कल आहे फुल्ली कन्स्टंट केलेलं नाही. त्याला काय फ्रीली ते मूव्ह होऊ शकतो XY डायरेक्शन जिकडे पाहिजे तिकडे. पण त्याचा डायमीटर मला फिक्स केला आहे, कारण की डायमीटर आपण दिलेला आहे. तर दिलेला आहे तो डार्क ब्ल्यू कलरमध्ये आला आहे बघा. म्हणजे हा फिक्स आहे, डायमीटर चेंज होणार नाही, बट त्याची पोझिशन मात्र चेंज होऊ शकते. नेक्स्ट सर्कल आहे बघा, सेम याच्यावरतीच ह्याच ॲक्सिसला त्याचं बघा डायमीटर किती दिलेलं आहे, 20 दिलेलं आहे. ठीक आहे, मग इथं 20चे एक आपण ड्रॉ केलं. आता या दोघांची पण पोझिशन काय नाही, फिक्स नाही. ठीक आहे, आपण त्याची पोझिशन फिक्स करणार आहे. आता फिक्स करताना बघा आपण याचं किती 75 डिस्टन्स दिलेलं आहे. आणि आता हा जो सेंटर पॉईंट आहे हा आपल्याला ह्या ॲक्सिसच्या वरती पाहिजे. ठीक आहे, आपण हे दोन्ही सिलेक्ट केले. तर मग बघा आता कन्स्टेंटमध्ये जायचं. इथं मोअरमध्ये बघा जिओमेट्रिक कन्स्टेंट, आणि याच्यामध्ये बघा हे पॉईंट ऑन कर्व घ्यायचं. हे सिलेक्ट केलं, फर्स्ट पॉईंट सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर ना ऑब्जेक्ट बघा आता हे काय आले एकमेकांना स्ट्रेट डायरेक्शनमध्ये आले. पण मग आता बघा ही जी पोझिशन आहे ही चेंज होत नाही, म्हणजे एक्स ॲक्सिसमध्ये तो मूव्ह होत नाही. पण जो झेड ॲक्सिस आहे झेड ॲक्सिसमध्ये मूव्ह होतोय का, कारण की त्याचा आपण डिस्टन्स फिक्स नाही केलं. आता इथून बघा हा ॲक्सिस सिलेक्ट करायचा आणि हा सेंटर पॉईंट सिलेक्ट करायचा आणि याचं डिस्टन्स द्यायचं. बघा तिकीट दिलेलं आहे 75. ठीक आहे, 75 एंटर करायचं. 75 एंटर. आता बघा त्याचं पोझिशन पण फिक्स झाले. आता ते मूव्ह होणार नाही, तुम्ही किती जरी फिरवलं बघा मूव्ह होत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं खाली एक 64चं सर्कल येणे, एक 34चं. परत सर्कल कमांडवरती क्लिक करायचं आणि हा पॉईंट सेंटर घ्यायचं किंवा साईडला ड्रॉ करा तुम्हाला कन्स्टेंटचं मिनिंग म्हणजे कन्स्टेंटचे फंक्शन काय राहतं ते समजत. तर 64चं त्याचं डायमीटर होतं. ठीक आहे, 64. आणि दुसरं पण सर्कल आहे 34. आता बघा मी 34 दुसरीकडे ड्रॉ करतो. ठीक आहे, 34. आता हे सर्कल काय वेगवेगळे, पण हे सर्कल ह्याच्या सेंटरला पाहिजे. मग काय करायचं, याचा पॉईंट सिलेक्ट करायचा आणि हा पॉईंट सिलेक्ट करायचा. बघा इथं ऑटोमॅटिक कन्स्टेंट डिटेक्ट करतं आणि कोइन्सिडेंट करायचं. बघा आता एकमेकांना काय आले कोइन्सिडेंट झाले, म्हणजे तो काय आला ऑटोमॅटिक इकडे काय आला कन्स्टेंटमुळे सेंटरला आला. आता बघा हे दोन्ही तुम्ही एक जरी पकडलं
तरी पण ते काय होतं ऑटोमॅटिक दोन्ही पण मूव होतं का, कारण की आपण त्यांची जे सेंटर पॉईंट होते ते काय केले कोइन्सिडेंट केले. त्याच्यानंतर ना बघा आता याला काय करायचं आपल्याला ह्या पोझिशनला आणायचं. मग काय करायचं हा सिलेक्ट करायचं आणि हा ॲक्सिस बघा तर याला काय करायचं पॉईंट ऑन करून म्हणायचं. बघा आता याच्यावरती आला बट तो ह्या डायरेक्शनमध्ये मूव होऊ शकतो. मग परत पुन्हा काय करायचं हा पॉईंट सिलेक्ट करायचा आणि हा हॉरिझॉन्टल ॲक्सिस सिलेक्ट करून परत काय म्हणायचं पॉईंट ऑन करून बघा ऑटोमॅटिक ते काय आले याला. आता हे मूव होणार नाही कारण की ते फुल्ली कन्स्ट्रेंट झालं. काय झालं फुल्ली कन्स्ट्रेंट झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं डायमीटर दाखवलेली. आता आपल्याला काय की इथं हे सर्कल ड्रॉ करायचं आहे बरोबर. मग इथं जायचं बघा एक सर्कल ड्रॉ करायचं त्याचं रेडियस किती दिलेलं आहे 64 दिलेलं आहे. मग इथं 64चं एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचं. ठीक आहे 65 झालं ते 60. तुम्ही इथं डायमेन्शन मॉडिफाय पण करू शकता. AutoCADमध्ये जसं एकदा टाकलं ते मग चेंज होत नाही बट इथं तुम्ही मल्टिपल टाईम पाहिजे तेवढ्या वेळेस ते चेंज करू शकता. आता बघा हा सर्कल काय की याला पण टँजंट पाहिजे आणि याला पण टँजंट पाहिजे. जसं त्या AutoCADमध्ये टँजंट कर्व एक ऑप्शन होतं तसं इथं काही नाही. इथं आपण कन्स्ट्रेंट यूज करून याला टँजंट करू शकतो. बघा आता काय करायचं इथं जायचं जिओमेट्रिक कन्स्ट्रेंट आणि टँजंटवरती क्लिक करायचं. सिलेक्ट फर्स्ट ऑब्जेक्ट नंतर ना सेकंड ऑब्जेक्ट. बघा याला हे टँजंट झालं. त्याच्यानंतर ना परत सेम कामाला यूज करायची. सिलेक्ट फर्स्ट ऑब्जेक्ट सेकंड ऑब्जेक्ट. फर्स्ट ऑब्जेक्ट हा सिलेक्ट केला टँजंटवरती फर्स्ट ऑब्जेक्ट नंतर ना सेकंड ऑब्जेक्ट. बघा याला ऑटोमॅटिक काय आलं कन्स्ट्रेंट झालं. त्याचे कन्स्ट्रेंट म्हणजे टँजन्शियल आला. तर बघा हे जे एक्स्ट्रा पोर्शन हा ट्रिम करायचा. बघा ट्रिम केला ठीक आहे. हे डायमेन्शनवरती डबल क्लिक करायचं आणि इथं रेडियस करून टाकायचं. म्हणजे आपण काय रेडियस शो करतो ठीक आहे. आणि नंतर ना हे डायमेन्शन बघा हे थोडंसं बाहेर घ्यायचं. त्याची पोझिशन थोडी जवळ घ्यायची. त्याच्यानंतर ना बघा आता तुम्हाला ह्या साईडला पण पाहिजे तुम्ही एकतर इकडनं पण सिमिलर सर्कल काढून तुम्ही परत जसं मी प्रोसेस केली की करतो कन्स्टंट यूज करून परत काय केलं आपण कन्स्टंट दिले आणि मग ते काय केलं ड्रॉ झालं. तर तसंच तुम्ही काय करू शकता डायरेक्ट पण हे करू शकता. म्हणजे काय की हा याला जर मिरर केलं ह्या साईडला पण येईल ते. आणि किंवा तुम्हाला जर वाटलं जसं सर्कल ड्रॉ करायचं परत दोन्ही काय करतं टँजंट बनवून टाकायचं तसं पण करू शकता. तर मग तुम्ही आता बघा आपण मिरर नवीन कमांड मिरर कमांडचं बघा इथं सिम्बॉल दिलेला आहे. इथं बघा मिरर कमांडचा हा सिम्बॉल आहे. 2D स्केचच्या कमांड आहे 3Dच्या नाही. तर मग इथं बघा याच्यावरती क्लिक करायचं. मग इथं फर्स्ट काय म्हणतं ते कर्व टू मिरर म्हणजे जो कर्व आपल्याला मिरर करायचा आहे तो सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर ना सेंटर लाईन सिलेक्ट करा. सेंटर लाईनला हा ॲक्सिस सिलेक्ट करून टाकायचा आहे आणि ऑटोमॅटिक ते काय होईल दुसऱ्या बाजूला येईल. बघा ह्यावेळी मिरर कमांड त्या बाजूला. त्याच्यानंतर ना हा झाला फर्स्ट ऑब्जेक्ट आपला ड्रॉ. याला सेव्ह करायचं ठीक आहे. याला फिनिश करायचं आणि फिनिश केल्यानंतर ना बघा आपल्याला आपण ह्या इन्व्हायरमेंटमधून 3Dच्या इन्व्हायरमेंटमध्ये येतो आणि 3Dच्या इन्व्हायरमेंटमध्ये आल्यानंतर तुम्ही काय करू शकता याला एक्सपोर्ट करू शकता. बघा असा ऑब्जेक्ट दोन्ही बाजूला काय करू शकता. आता इथं मी टाकलं खाली आणि इथं टाकलं -5 आणि ॲप्लाय जर केलं तर याचा हा 3D ऑब्जेक्ट असा क्रिएट ठीक आहे. नेक्स्ट परत आता आपण दुसरं ड्रॉ करणार आहे. तर आता आपण हा ड्रॉ करू ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा इथं आता इथं पहिले एक 24चं सर्कल आहे आणि दुसरं एक 70चं आहे. आपण ते ड्रॉ करू. आता नवीन फाईल घ्यायची परत नवीन फाईल घ्या आणि परत न्यूवरती मॉडेल टाकायचं 2D1 आणि मिलीमीटर डेस्कटॉप ऑलरेडी सिलेक्ट आहे आणि ओके करायचं. बॅकग्राऊंड व्हाईट परत एकदा स्केच. तर स्केचमध्ये बघा पहिलं स्केच आता इथं आपण ड्रॉ करणार. पहिलं किती आहे 70 आहे ठीक आहे आणि याचं 24. पहिले एक सर्कल ड्रॉ करायचं 24चं. त्याच्यानंतर मग सेकंड सर्कल 70 डायमीटरचं ठीक आहे. तर आपण हे ड्रॉ केले. त्याच्यानंतर ना बघा आता इथं बघा हा जो सेंटर पॉईंट दिलेला आहे या सेंटर पॉईंटपासून
आणि इथून वरती 6 mm डिस्टन्सवरती काय आहे, एक 45 रेडियस असलेलं सर्कल ड्रॉ करायचं. मग आता बघा, पहिले एक 45 रेडियसचं सर्कल ड्रॉ करून घ्यायचं. 45 R इथं बघा, आता डायमीटर येतं आहे तर 45 × 90 होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा, आता याचं हे जे डिस्टन्स दिलेलं आहे किती दिलेलं आहे, 50 दिलेलं आहे. ठीक आहे. मग याला 50वरती 50 एक मिनट, हे थोडंसं हँग झालं आहे. परत एकदा व्ह्यू पण कर. आता बघा, इथं हे जे दिलेलं आहे हे किती दिलेलं आहे, 6 mm आणि असं दिलेलं आहे 50. तर मग इथं 6 एंटर आणि हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे किती दिलेलं आहे, 50. बघा आता त्याच्यानंतर ना बघा, इथं एक आर्क दिलेला आहे आणि त्याचं रेडियस दिलेलं आहे बघा, इथं असा जॉईन केलेलं आहे 50चा. ठीक आहे. तिथं रेडियस दाखवलेलं नाही ड्रॉईंगमध्ये, कारण तिथं रेडियस द्यायची बाकी राहिलेली. तर आपण इथं काय करायचं, एक 50 इकडे काय करायचं, एक 50 रेडियस असलेलं सर्कल ड्रॉ करायचं. आणि त्याच्यानंतर ना बघा, याला सिलेक्ट करायचं, याला सिलेक्ट करायचं आणि इथं टँजंट म्हणायचं. त्याच्यानंतर ना परत या सर्कलला सिलेक्ट करायचं आणि याला सिलेक्ट करायचं. कन्स्टन्स यूज करून याला पण टँजंट म्हणायचं. बघा इथं टँजंट आलेली आहे. आणि त्याच्यानंतर ना बघा, तर हे जे सर्कल आहे याला आपण ट्रिम करू. इथून ते हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि नंतर हे खालचा पोर्शन, हा पोर्शन, हा नंतर हा ट्रिम करून टाक आणि हे पण ट्रिम करू. ठीक आहे. नंतर ही लाईन पण डिलीट करा. डायमेन्शनवरती डबल क्लिक करायचं, इथं जायचं, रेडियल म्हणायचं. ठीक आहे. आणि हा पण डायमेन्शन काय करायचं, रेडियल करायचं. क्लोज. त्याच्यानंतर ना बघा, नेक्स्ट आता याचं हा जो सेंटर पॉईंट आहे म्हणजे 50-60वरती काय केलेलं आहे मी, एक परत सर्कल ड्रॉ करेल. आता याचं डिस्टन्स द्यायचं इथून 10 आणि याचं डायमीटर आहे 25 रेडियस त्याची. याचा डायमीटर किती येईल, 50 आणि इथे जायचं, रेडियल करायचं. ठीक आहे. क्लोज. डायमेन्शनला रेडियल. ओके. बघा इथं काय करायचं, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून घ्यायची. त्याच्यानंतर हे ट्रिम करायचं. डायमेन्शन व्यवस्थित लावा.
काही डिस्टन्स हे काय ऑटोमॅटिक आलेलं आहे, त्याच्यामुळे याला काही एवढं चेंज करायची गरज नाही. हा झाला आपला ऑब्जेक्ट तयार. त्याला जर फिनिश केलं तर ग्रीन कलरमध्ये याला जर तुम्ही एक्सपोर्ट करून बघितलं तुम्हाला बघा 3Dमध्ये असं दिसेल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपण नेक्स्ट ऑब्जेक्ट ड्रॉ करू. हा तर बघा इथं काय फर्स्ट सर्कल रेडियस किती दिलेलं आहे, फर्स्ट सर्कलची 20 आणि याचं इथं डायमीटर 20 दिलं आहे. ठीक आहे, मग काय करायचं, परत न्यू फाईलमध्ये 2D एक्झाम्पल नंबर 3 बॅकग्राउंड हाईट, परत एकदा एक प्लेन सिलेक्ट करायचा. 2D इन्व्हायरमेंट ओपन होईल. आता बघा इथं पहिले काय आहे की एक सर्कल आहे, त्याचं 80 mm डायमीटर आहे आणि त्याच्यामध्ये एक स्क्वेअर आहे, त्याची जी एक साईड दिली आहे ती किती दिली 4 दिलेली. तर मग तुम्ही काय करू शकता, इथे एक स्क्वेअर काढायचा. स्क्वेअर बघा 24x24चा आहे. ठीक आहे, आपण ड्रॉ केला. त्याच्यानंतर बघा हा स्क्वेअर आपल्याला इथं आणायचा आहे. तर मग काय करू शकता तुम्ही, हा पॉईंट हे कन्स्ट्रेंट पॉईंट ऑन कर म्हणायचं. त्याच्यानंतर हा मिडल पॉईंट आणि हे काय करू शकतो पॉईंट ऑन कन्स्ट्रेंट. बघा हे ऑटोमॅटिक काय झालं इथं सेंटर झालेलं, बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट हा सर्कल आहे, त्याचा डायमीटर 80 दिलेला आहे सर्कलवरती 80. त्याच्यानंतर एस्केप बटन प्रेस करायचं. कमांड ब्रेक करायसाठी एस्केप बटन प्रेस करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता ह्याचं जे डिस्टन्स दिलेलं आहे 115 दिलेलं आहे. तर 115 ते जे ते सेंटरपासून मग त्याचा जो किंवा 115 हे सर्कलचं सेंटर आहे आणि हॉरिझॉन्टल लाईनवरती आहे. तर आपण डायरेक्ट काय करू शकतो, आता R20 आणि 520चे सर्कल ड्रॉ करायचे दोन. फर्स्ट सर्कल R20 म्हणजे त्याचा 40 डायमीटर आणि त्याच्यानंतर दुसरं आहे 520. ठीक आहे, दोन आपण काय केले ड्रॉ केले एका सेंटर पॉईंटला. यांचं दोघांचा पण सेंटर पॉईंट काय कोइन्सिडेंट. नंतर हा पॉईंट सिलेक्ट करायचा आणि हा ॲक्सिस सिलेक्ट करायचा आणि याला पॉईंट ऑन करून बघा एका ह्याच्यात आलेले आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघायला इथं काय आहे, एक 38चं सर्कल आहे, याला पण टँजंट आहे याला पण टँजंट आहे. मग इथे एक 38 R म्हणजेच काय डायमीटर त्याचा डबल येईल 38 × 2. आता बघा NX मध्ये इथं तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट कॅल्क्युलेशन करू शकता. बघा तिथं काय केलं 38 × 2 टाकलं ते ऑटोमॅटिक आलं. त्याच्यानंतर हा सर्कल आणि हा सिलेक्ट करायचा आणि याला काय करायचं टँजंट करायचं. त्याच्यानंतर हा सर्कल आणि हा सर्कल सिलेक्ट करायचा आणि याला पण काय करायचं परत टँजंट करायचं. बघा हे काय झाले टँजंट झाले. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा इथं R किती आहे 100 दिलेलं आहे आणि तो याला पण टँजंट पाहिजे आणि याला टँजंट पाहिजे. मग सगळ्यात पहिले काय करायचं, एक मोठं सर्कल म्हणजे R100 म्हणजे त्याचे 200 डायमीटर येईल. त्याच्यानंतर ठीक आहे असं मूव करून घेतलं आणि असं हा जो एक्स्ट्रा पोर्शन आहे वरच्या सर्कलचा हा ट्रिम करून टाका. त्याच्यानंतर हा सर्कल सिलेक्ट करायचा आणि हा सिलेक्ट करायचा बाय कन्स्ट्रेंट आपण याला टँजंट करायचं. त्याच्यानंतर परत हा सर्कल आणि हा सर्कल सिलेक्ट करायचं आणि याला टँजंट करायचं. बघा आता टँजंट करताना त्याला डिस्टन्स चेंज झालं. बघा किती डिस्टन्स ऑटोमॅटिक इन्क्रीज झालं. तर मग आता ते का बरं इन्क्रीज झालं, कारण की आपण ते डिस्टन्स फिक्स नव्हतं केलं 115. तर मग इथं परत तुम्ही जर गेले आणि इथून जर डिस्टन्स जर दिलं तर मग तुम्ही जर इथं चेंज केलं तर ते परत चेंज होईल. बघा 115. ठीक आहे, आणि अशा प्रकारे ही डायग्राम काय झाली कम्प्लीट झाली. जे डायमेन्शन आहे आपण याला चेंज करायचं थोडंसं व्यवस्थित वेमध्ये लावायचं. हा काय होता R होता, तर याला काय करायचं इथं ग्रेडियंट करायचं. त्याच्यानंतर हा डायमीटर बरोबर आहे, हे डिस्टन्स 115 ओके, याला R मध्ये कन्वर्ट करा आणि बघा जसं इथं छोटंसं आलेलं आहे. त्याच्यानंतर याला पण R मध्ये कन्वर्ट करायचं. R म्हणजेच रेडियस. त्याच्यानंतर ओके किंवा याला पण चेंज करून घ्या. म्हणजे डायमेन्शन कशी पाहिजे डायग्रामवरती असं एकदम सुटसुटीत दिसले पाहिजे, जेणेकरून काय की प्रोडक्शन ड्रॉइंग ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे जे ऑपरेटर राहतात किंवा ज्यावेळेस ते मॅन्युफॅक्चरिंगला जाणार ते मॅन्युफॅक्चररला क्लिअरली अंडरस्टँड झालं पाहिजे. आणि असं बी नको की डायमेन्शन खूप असे निचिड दिसले
आणि क्लिअरली समजत नाही, म्हणजे त्याला वेल अंडरस्टँड झालं पाहिजे. अशा हिशोबाने काय की डायमेन्शन स्टाईल ठेवायची. डायमेन्शन देणं पण एक स्किल, म्हणजे त्याला पण एक वेमध्ये द्यावं लागतं. असं नाही की मग हे इथं आणि ते तिथं, असं म्हणजे एक सिक्वेन्समध्ये की जेणेकरून डायग्राम बघितलं आपल्याला सगळं, म्हणजे त्याचा जो व्ह्यू आहे तो क्लिअर अंडरस्टँड झाला पाहिजे. त्याच्यासोबत डायमेन्शन पण प्रॉपर व्हिजिबल झाली पाहिजे. नाहीतर एक डायमेन्शन इथं नंतर दुसरं तिथं डायरेक्ट दूर असं बी नाही पाहिजे, जवळजवळच पाहिजे सगळं. याला फिनिश करायचं. बघा डायग्राम काय आली कम्प्लीट झाली. 3D मधून जर 2D मध्ये तुम्हाला जर कन्वर्ट करायचं असेल हे बघा, हे असं आपण चेंज करून बघितलं. त्याच्यानंतर सेव्ह केलं. आता परत एकदा न्यू, आता आपण काय करू, हा ड्रॉ करू. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यू मध्ये बघा नेक्स्ट मॉडेल, ठीक आहे. आता बघा इथं काय दिलेलं आहे आपल्याला, हेक्सागॉन दिलेलं आहे. हेक्सागॉनची साईड किती दिलेली आहे, 20 दिली. ठीक आहे. मग तुम्ही काय करायचं, एक स्केच प्लेन सिलेक्ट करायचं, स्केच काढायला स्टार्ट करायचं. आता हेक्सागॉन काढायचं आहे. बघा इथं खाली हेक्सागॉन दिलेलं आहे मोर कर्वमध्ये किंवा पेंटॅगॉन. त्याला आता बघा पेंटॅगॉन तिथं पॉलिगॉन दिलेलं आहे. पॉलिगॉनमध्ये तुम्ही तिथं साईड दिल्या, नंबर ऑफ साईड. तुम्हाला जर पेंटॅगॉन काढायचं पेंटॅगॉन काढू शकता, तुम्हाला हेक्सागॉन काढायचं हेक्सागॉन काढू शकता. आता नंबर ऑफ साईड इथं टाकणार आहे 6. त्याच्यानंतर स्पेसिफाय पॉईंट. तर बघा, तर मी क्लिक केल्यामुळे तिथं ऑलरेडी पॉईंट स्पेसिफाय झाला होता. ठीक आहे. स्पेसिफाय पॉईंटमध्ये हा 0 ठेवायचा. ओके. इथं साईड टाकायचे 6. आणि त्याच्यानंतर इथं त्याने रेडियस विचारली, तर रेडियस किती टाकशाल, 20. बघा आपल्याला आता व्हर्टिकल काढायचं आहे. ठीक आहे. 20 टाकून आपण इथं एंटर केलं. बघा त्याच्यानंतर इथं डायमेन्शन पण आले. आता काही जणांना वाटू शकतं सर तिथं तर हे दिलेलं होतं 20 आणि तुम्ही इथं टाकलं, कारण की हे आणि हे सेमच राहतं. बघा इथं हे 10 आलं आहे आणि हे किती असणार मग डबल. तुम्ही जर चेक केलं बघा, ते पण काय आलेलं आहे 20 आलेलं. हे डायमेन्शन डिलीट करू शकता तुम्ही किंवा यांना हाईड पण करू शकता. बघा ते ऑटोमॅटिक डायमेन्शन येतं, ते तुम्ही हाईड पण करू शकता. आता बघा इथं आपण 20 ठेवलं बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे. सर्कल ही 65चं सर्कल कमांड घ्यायची आणि 65 ड्रॉ करायची. त्यानंतर नेक्स्ट बघा, खाली आपल्याला आता हे जे डिस्टन्स दिलेलं आहे हे किती दिलेलं आहे, 145. 145वर R12चं सर्कल. मग काय करायचं, एक R12चं सर्कल ड्रॉ करायचं पहिले. बघा आता आपण हे ड्रॉ केलं. डायमीटरमध्ये R12 म्हणजेच 24 डायमीटर येणार आहे. आणि तर रेडियनमध्ये कन्वर्ट करून घ्या. बघा तुम्हाला रेडियस आता 24 झाली. आपल्याला इथं किती 12 पाहिजे. ठीक आहे. चेंज केले आपण. त्याच्यानंतर हा पॉईंट सिलेक्ट करायचा आणि ह्या ॲक्सिसवरती पाहिजे हा पॉईंट, म्हणजे त्याचं जे ते बघा ह्याच्यावरती आले. हे डायमेन्शन डिलीट करून टाका किंवा हाईड करून टाका. नंतर व्हर्टिकल आपल्याला डिस्टन्स दिलेलं आहे किती, 145. इथं चेंज करायचं 145 टाकले. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला काय आहे की इथून 2 व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायचं. बघा आता ह्या पॉईंट पासून आहे आपल्याला पर्यंत अंदाजे घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला आता काय करायचं आहे, फिलेट काढायचं आहे. ठीक आहे. आणि हा इथं फिलेट किती दिलेली बघा, फिलेट दिलेली आहे 65. त्याच्यानंतर सेम फिलेट कमांड यूज करायची आणि ह्या बाजूने पण फिलेट काढायचे. किती आहे 65.
कंट्रोल झेड केलं की बॅकला पण जातं ते. इथून दोन्ही सिलेक्ट केलं 65 एंटर करायचं. बघा अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, आपण कंप्लीट केलं. इथं मधलं सेंटरचं ट्रिम करायचं. बघा इथं हे काय आहे, ट्रिम कमांड आहे. ट्रिम कमांडमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण काय करू शकतो, ते मिटवू शकतो. आणि एक्सटेंड कमांड, एक्सटेंड कमांड जर ऑन केली, बघा आपलं हे जे आहे ना, तुम्ही एक्सटेंड कुठलं पण म्हणजे ऑब्जेक्ट आहे ना, फीचर समोरच्या फीचरपर्यंत एक्सटेंड करू शकता. इथपर्यंत एक्सटेंड केली, इथून परत पुढं पण एक्सटेंड करू शकता. इथून परत पुढं पण जाईल. म्हणजे काय की जी लाईन एक्सटेंड करायची असेल ती करू शकतो. म्हणजे ट्रिम त्यांना ट्रिम करू शकतो. बघा आता इथे एक्स्ट्रा पॉईंट आलेली एंड पॉईंट, तर हे काहींची काही गरज नाही, याला डिलीट करून टाका. जेवढे नंबर ऑफ फीचर राहतील तेवढं ते काय होतं ना, तर लाईन येतच राहते किंवा डायमेन्शन येत राहते. याला पण हे डायमेन्शन द्या व्यवस्थित. त्याच्यानंतर ना अशा प्रकारे हा पण ऑब्जेक्ट कंप्लीट झाला. मग याला जर फिनिश केलं तर ब्ल्यू कलरमध्ये कन्वर्ट होते स्केच. आणि जोपर्यंत स्केच ब्ल्यू कलरमध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत आपल्या 3Dचे कमांड ऑनच होत. बघा तुम्ही जर याला एक्सक्लूड केलं तर हा काय झाला, ऑब्जेक्ट तयार झाला. किंवा स्पॅनर म्हणू शकतो, स्पॅनर लाईक शेप. तुम्ही इथनं थिकनेस ॲडजस्ट पण करू शकता, -10 आणि इकडं पण 10. आणि बघा अशा प्रकारे आपलं रेडी झालं. किंवा तुम्हाला जर इथं याला एजला रेडियस द्यायची आहे, ठीक आहे, या बाजूने पण अप्लाय जर केलं, बघा स्पॅनर शेपसारखा एक शेप तयार होतो. इथनं मॉडेलचं मॉडेल जे ट्री तयार होत राहतं, म्हणजे मॉडेल हिस्ट्री, त्याच्यामध्ये काय असतं ते, आणि ते आपण तिथं मॉडिफाय करू शकतो. म्हणजे काय की तुम्हाला जर स्केच मॉडिफाय करायचं असेल तर हे स्केच पण मॉडिफाय करू शकतो तुम्ही. म्हणजे जसं AutoCAD वगैरे मॉडिफाय होत नाही, पण याच्यामध्ये काय होतं, मॉडिफाय पण होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, तर बघा हे सिम्पल आहे, त्याच्यासारखं सिमिलर ऑब्जेक्ट आहे. आपण हे रॅचेट व्हील काल ड्रॉ केलं होतं. तर बघा आता आपण हा ऑब्जेक्ट ड्रॉ करू. तर याच्यामध्ये बघा इथं काय आहे, पहिले एक सर्कल आहे, त्याच्यानंतर ना याची आउटर सर्कल ही 45 रेडियस त्याच्यावाला. तो नवीन परत एक टाईप नवीन फाईल आहे, न्यू फाईल. एक्झाम्पल नंबर 5. बॅकग्राऊंड व्हाईट करायचं जेणेकरून क्लिअरली दिसलं पाहिजे. तर बघा आपण एक प्लेन सिलेक्ट केला, त्याच्यानंतर ना फर्स्ट सर्कल आहे, तसं इथं डायमीटर दिलेलं आहे का, ठीक आहे. तो डायमीटर मिसिंग आहे, आपण तो डायमीटर आपल्या मनाने घेऊ. छोटासा एक सर्कल काढून घेऊ, सपोज त्याचं डायमीटर देऊ आपण 20 mm, ठीक आहे. त्याच्यानंतर ना मोठा सर्कल, त्याचा आर किती दिलेला आहे आपल्याला 45, म्हणजे डायमीटर 90 येणार आहे. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा आता इथं त्यांनी हा जो सर्कल दिला आहे, हा किती दिलेला आहे 64चा. तो 64चा सर्कल ड्रॉ करायचा. बघा त्याला काय करायचं, 64 × 2 करायचं. त्याच्यानंतर ना नेक्स्ट बघा 80चं एक दिलेलं आहे, म्हणजे 80चं 160. त्याच्यानंतर ना बघा नेक्स्ट आता आपण काय केलं, हा सर्कल ड्रॉ केला, त्याच्यानंतर ना हा सेंटरचा सर्कल ड्रॉ केला. आणि हा सर्कल जो आहे बघा याच्यामध्ये इथं काय आहे की याचा आउटर 28 दिलेलं आहे आणि याचं किती दिलेलं आहे 16. आणि हा जर आपल्याला हा माहिती आहे, म्हणजे काय 16 जर रेडियस असेल तर या बाजूने 16 आणि या बाजूने 16, म्हणजेच काय की आपण हे जे ड्रॉ केलं याच्यामध्ये जर +16 जर केलं
त्याच्या पहिले आपण काय करू, आता हे जे 30 डिग्री जे दिसतं तर ते ड्रॉ करून घेऊ. तर मग बघा इथं पहिले आता जर इथून 30 डिग्री इकडे असेल तर इथून किती येईल, मग ते 60 येईल. मग काय करायचं, टॅब बटन दाबायचं आणि 60वरती एक लाईन ड्रॉ करायची. त्याच्यानंतर ना सिमिलर लाईन बघा, आता इथपर्यंत 90 राहतं व्हर्टिकल, तर इकडे आणखी किती येईल मग 120. टॅब दाबायचं आणि 120 एंटर करायचं. ठीक आहे. आता बघा हा जो सर्कल होता हा काय, हा सेंटरचा सर्कल आहे आणि आपल्याला हा जो पॉईंट भेटला हा पॉईंट काय, मग आता सगळ्यात पहिले काय आहे की हे दोन सिलेक्ट करायचे आणि यांना मिरर करून घ्यायचं. काय करायचं, मिरर कमांड बघा इथं मिरर, आणि यांना सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर मग हा ॲक्सिस सेंटर लाईन म्हणून सिलेक्ट करायचं आणि ओके करायचं. बघा आता आपल्याला ह्याची ही पोझिशन भेटली. काय भेटली, दोन पोझिशन. तर हे जे एक्स्ट्रा आहे हे ट्रिम करून टाका. ठीक आहे. आता हा काय आहे, सेंटर पॉईंट आहे कशाचा, या सर्कलचा. मग इथं जायचं, एक सर्कल ड्रॉ करायचं. त्याचं डायमीटर किती आहे 16, रेडियस 16 म्हणजे 32 असे येणार. ठीक आहे. त्यानंतर परत सर्कल किती आहे 32. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचं. परत एकदा काय करायचं, इथून सर्कल इथपर्यंत घे. ठीक आहे. थोडंसं हे झालं की त्याचं डायमीटर चेंज करून घ्यावं लागेल. बघा इथं इथपर्यंत 160 होतं आणि त्याच्यामध्ये प्लस इथं काय होणार 32 ॲड होणार. मग किती येईल ते 192 येतं. ठीक आहे. क्लोज करायचं. आता आपला हे जे सेंटरचं रेडी झालं आहे बघा. आता तुम्ही ते आपण ट्रिम जर केले मधले, बघा आता हे काय झालेलं आहे, ट्रिम केलं आपण सगळे. तर हे जे डायमेन्शन आहे याला चेंज करून घ्या. आता बघा हा जो ऑब्जेक्ट आहे ना हा सिमिलर आहे या बाजूने आणि या बाजूने. तर मग आपण याला डायरेक्ट मिरर पण करू शकतो, एक बाजू ड्रॉ करून, किंवा दोन्ही बाजू तुम्ही ड्रॉ पण करू शकता. नंतर ना नेक्स्ट जे रेडियस आहे बघा, इथं जर R16 आहे आणि इथं एक 32 दिलेला आहे, तर तो हा जो आउटर डायमीटर आहे बघा इथं R28 दिलेला आहे. ठीक आहे. मग इथं परत एकदा एक सर्कल ड्रॉ करायचं. ज्याचा रेडियस डायमीटर किती राहील 28चे डबल राहील, म्हणजेच तो किती येईल इंटू 2 करायचं. तसं सेम इथं एक, आणि परत एकदा एक सर्कल ड्रॉ करायचं. बघा आता इथं ही जी एक्स्ट्रा लाईन झाली ट्रिम करून टाकायचं आणि ह्या सेंटर पॉईंटपासून एक सर्कल ड्रॉ करायचं. ठीक आहे. आणि याला ट्रिम करायचं. बघा आता बघा इथला आपल्याला जो दिलेला आहे कॉर्नरला तो किती दिला आहे 10 दिलेला आहे. इथं जायचं फिलेट हे आणि सिलेक्ट करायचं आणि याच्यामध्ये रिव्हर्समध्ये पाहिजे ते. ठीक आहे. किती 10. त्यानंतर परत सेम नंतर ना बघा ही ट्रिम करायची आहे, या लाईन डिलीट करून टाकायच्या. डायमेन्शन खूप हे झाले बघा, याला काय करायचं हाईड करून टाकायचं.
जे अननेसेसरी डायमेन्शन आहे जे ज्याच्यामुळे आपल्याला इथं कळत नाही, तर ते काय करायचे, हाईड करायचे. रेडियलमध्ये कन्वर्ट करून आणि इकडच्या साईडची डायरेक्ट हाईड करून टाका, कारण की एका बाजून दिलं आहे, ठीक आहे, सफिशियंट आहे. तर हे जे सर्कल आहे हे राहू द्या. नंतर ही जी लाईन आहे हिला डिलीट करून टाकायची. इथलं हे जे हे ट्रिम करा. ठीक आहे. आता बघा तर आपला अशा प्रकारे ऑब्जेक्ट आहे पुढं झालेलं आहे. तर हे डिलीटच करा. खालच्या बाजूचं ट्रिम करून टाकतो सध्याचे, कारण की आपण डायरेक्ट आता काय करणार आहे, मिरर करणार आहे, त्याच्यामुळे याची काही गरज नाही. आता हा जो वरचा पोर्शन याला काय करायचं, सिलेक्ट करायचं. चेंज करून रेडियलमध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे. आता हे वरचं सिलेक्ट करायचं सगळं. एक, दोन. मग आता पहिले आपण काय करू, मिररवरती क्लिक करू, मिरर सिलेक्ट कर, फर्स्ट, सेकंड. वरचं पूर्णच पोर्शन सिलेक्ट करायचं, कारण तो आपल्याला सगळ्यात मिरर करायचं, बरोबर. सिलेक्ट केलं आपण, नंतर सेंटर लाईन हा ॲक्सिस सिलेक्ट करायचा आणि याला अप्लाय म्हणायचं. बघा आता इथं हे जे आलेलं आहे याला ही जी लाईन क्लीन करून टाका आणि सर्कल बघा आणि याला फिनिश करा. फिनिश केल्यानंतर बघा इथं आपल्याला ऑब्जेक्ट दिसतो. जर तुम्ही त्याला एक्सपोर्ट करून बघितलं बघा तो म्हणतो ठीक आहे. सेव्ह करा. तर आपण किती 5 ऑब्जेक्ट ड्रॉ केले आता. फर्स्ट ऑब्जेक्ट बघा, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि एक मध्ये आपण क्लोज केला होता. अशा प्रकारे आपण बघा आता इथं जर तुम्ही हे हाईड करून बघितलं बघा, फर्स्ट हा एक ऑब्जेक्ट आहे हे सगळे आपण काय केले 2D मध्ये बाय युजिंग कन्स्ट्रेंट ड्रॉ केले. म्हणजे आपण जे काही बेसिक कमांड होत्या ते बघितलं स्केचर इन्व्हायरमेंटच्या, म्हणजे काय आताशी 2D चालू तुम्ही असं चेक करून बघितलं तर बघा हे सगळं आपलं 2D मध्ये होतं.
स्केचर आले आणि इथं क्लिक केलं बघा. त्यानंतर मग हे जे काही होतं सगळं आपण कशामध्ये बघितलं 2Dमध्ये बघितलं आणि 2Dमधून फिनिश केलं की मग 3D इन्व्हायरमेंट स्टार्ट होतं. ठीक आहे. मग अशा प्रकारे आपण याच्यामध्ये बेसिक काही कमांड बघितलं. जसं याच्यामुळे स्केचरमध्ये आपण इथं मिरर कमांड बघितली बघा. मिरर नंतर मग आता ही पॅटर्न कमांड आहे ऑफसेटिंग आणि त्याच्यानंतर मी हेक्सागॉन वगैरे बघितलं. तर आपण बाकीच्या कमांड आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आणि काही आणखी 2Dचे जे पार्ट आहे ते ड्रॉ करू ज्याच्यामध्ये सगळ्या कमांड काय होतील कवर होतील.